हाय फ्रेंड्स, तर आजचा व्हिडिओ आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीचा। या ठिकाणी छान असं माझं पिल्लू रेडी केलं आणि मी ही सिंपल अशी रेडी झाली, कारण की कालची दगदग असल्यामुळे काठापदराची साडी वगैरे घालायला इच्छा होत नव्हती आणि थोडंसं विकनेस वाटत होतं, तब्येतही बरी नाही। त्यामुळे मग साधा असं सिंपल रेडी झाले आणि रेडी झाल्याच्या नंतर आम्ही बाहेर आलो होतो हळदी कुंकवासाठी। तर इकडे आल्याच्या नंतर अशा प्रकारे डेकोरेशन केलं होतं। हे आहेत वर्षा आंटीकडे आलो, त्यांना भेटलो, त्यांच्यासोबत फोटोज वगैरे काढले, येथे हळदी कुंकू घेतला आणि तेथून आम्ही बाजूच्या काकूंकडे आले, त्यांच्याकडेही हळदी कुंकू घेतलं। संक्रांत झाली की कसं 4-8 दिवस हळदी कुंकाचे कार्यक्रम असतात, त्यामुळे बाहेर हळदी कुंकासाठी जावं लागतं। त्यानंतर लगेचच घरी आल्याच्या नंतर या ठिकाणी बोरनान करायचं होतं। छान आणि साध्या सिंपल पद्धतीने आम्ही बोरनान केलेलं आहे। पारचं आणि प्रांशूंचं दोघांचंही बोरनान आम्ही आज केलेलं आहे। असं म्हटलं जातं की संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीची जी घर येते त्या दिवशी मुलांचं बोरनान करायचं, त्यामुळे मुलांना दीर्घायुष्य मिळतं आणि मुलांची प्रगतीही होते। यामुळे आपण हे बोरनान करत असतो। हळदी कुंकावून आल्याच्या नंतर त्यामध्येच मॅगी आली होती, त्याचीच मॅगी आता आम्ही या ठिकाणी बनवायला घेतलेली आहे। या ठिकाणी छान अशी मॅगी बनवली, मुलांसाठी मॅगी बनवली आणि बाकीच्यांसाठी मग नंतर दुसरा स्वयंपाक बनवायचा होता। मॅगी बनवून मुलांना खायला दिली आणि त्यानंतर लगेचच ह्यांनी बाजारामधून काही माळवं वगैरे घेऊन आले होते, तेच बाजार निवडायला घेतला। त्यामध्ये जास्त प्रमाणात पालेभाज्या होत्या, व्यवस्थित असं स्टोअर करून ठेवलं। असा होता आजचा दिवस। बाय।